मला शरद पवारांबद्दल विलक्षण आदर आहे, पण मी त्यांचा प्रखर टीकाकार आहे। याचं कारण या माणसाने चुकीचं राजकारण करून पंतप्रधानपद गमावलं असं माझं म्हणणं आहे। शरद पवारांनी खूप चांगली कामं केली। शेती मंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महिला धोरण देशाच्या आधी महाराष्ट्रात 1993 ला आलं, ते शरद पवारांनी आणलेलं आहे। आज जे तुम्हाला दिसतायत ना महिला लष्करामध्ये, आज बघा फोटो आलाय त्या एनडीएच्या पहिली बॅच आली महिलांची, हे शरद पवारांनी संरक्षण मंत्री असताना केलेलं आहे की महिलांना पण आर्मीमध्ये घेतलं पाहिजे। नामविस्तार केला मराठवाडा विद्यापीठाचा। खूप चांगली कामं शरद पवारांनी केलेली आहे आणि मी असं मानतो की शरद पवारांची क्षमता असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात नाही। मी स्वतः बघितलेलं आहे काय शरद पवारांची क्षमता, त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे, 2-4 प्रसंगात मी स्वतः बघितलेली आहे। शरद पवारांवर मी खूप टीकाही केलेली आहे भाई ठाकूरच्या आणि हितेंद्र ठाकूरच्या आणि पप्पू कलानीच्या प्रकरणामध्ये, तेव्हा ते माझ्यावर चिडले असतील, पण ते कधीही तुमच्याशी वाईट वागत नाही, ते सभ्यपणेच वागतात। शरद पवारांचं वाचन असलेला माणूस आज महाराष्ट्राच्या राजकारणात नाही असं मला वाटतं। आधी यशवंतराव होते, नंतर इतरच अनेक असतील, पण शरद पवार सतत वाचत असतात। एकदा मला त्यांनी प्रश्न विचारला होता दिल्लीला, काहीतरी विषय निघाला, आम्ही मुलाखती संपवून बसलो होतो। अजित काय वाचतो का हो? तर मी हसलो, मी म्हटलं सर मी काय सांगणार तुम्हाला, अजितदादा वाचतात की नाही हे त्यांच्या वागणुकीवरून कळतं ना, वाचले असते तर असे वागले नसते। थोडा संस्कार होतो ना माणसावर सभ्यपणाचा, वाचलं बिसलं की, चांगलं बघितलं ऐकलं संगीत, संस्कार होतो। आता हे वाटेल ते बडबडत फिरतात, यांच्यावर कोणताच संस्कार नाही। महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा प्रॉब्लेम आहे आणि शरद पवारांतून शिकायला पाहिजे। चांगलं संगीत, चांगले सिनेमे, चांगली पुस्तकं, याचा संस्कार होत असतो। परफेक्ट आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला नाही, कारण ते चांगलं बघत नाहीत, चांगलं वाचत नाहीत, काहीच करत नाहीत। प्रॉब्लेम हा आहे महाराष्ट्राचा आज, ते फक्त पैसे खातात। तर शरद पवारांमध्ये फरक हा आहे की शरद पवार हे महाराष्ट्रातले माझ्या मते कदाचित शेवटचे सुसंस्कृत राजकारणी असतील। खरंय, त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आहे। आणि एकदा राहुल बजाज म्हणाले होते की शरद पवार हे देशाचे न झालेले पंतप्रधान आहेत। क्या बात।